हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, काल माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप आभारी आहे. तर बघा, हे माझे जे घरात मी खिडकीमध्ये छोटी छोटी झाडं लावलेली आहेत कुंड्यांमध्ये, त्याचं थोडंसं तुम्हाला इकडे शेअर करत आहे. तर ही सदाफुली आहे, तिची पानं अशी थोडीफार पिवळी पडलेली होती, तर ती मी काढून टाकली. आणि आता ह्या सदाफुलीची थोडीशी छाटणी करायची आहे मला, कारण तिची वाढ भरपूर झालेली आहे. 2 वर्षाचं हे झाड आहे. तर हाईट खूप झाली आहे, आता खिडकीच्या पण वरती जायला लागले, मग त्यामुळे फुलं यायला पण त्याला थोडासा प्रॉब्लेम जाणवतो. आता हा बघा बटन गुलाब, मी तुम्हाला त्या दिवशी पण व्हिडिओमध्ये परवाच्या शेअर केला होता. एवढी फुलं येतात ना याला, आणि फुलं देखील फार सुंदर आहे, कलर पण छान आहे त्याचा. याला काश्मीरी गुलाब देखील बोलतात. तर आता इकडे मी तुमच्याबरोबर हे शेअर करत होती. थोडं म्हटलं, खिडकीत सकाळी उभी राहिली होती, म्हटलं छान फुलं आली, फुलं बघत होते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं. म्हणून आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडीशी वेगळी फुलांपासून मी केली होती. तर आता बघा, माझ्या इथे पक्ष्यांसाठी खिडकीमध्ये वगैरे असं धान्य ठेवायला किंवा पाणी ठेवायला मला फारशी जागा नाही. तरी पण मी त्याच्यातून थोडंसं असं जुगाड केलेलं आहे. जी आपली संक्रांतीचे सुगड असतात ते मी अशी खिडकीमध्ये एका रश्शीने बांधून ठेवलेत, आणि तिथे थोडेसे तांदूळ देखील रोज ठेवते. पक्षी येतात तिथे, ते तांदूळ रोजचे खाल्ले जातात, त्यानंतर पाणी पितात. बघा ताईंनो, आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळे तुमच्या घराच्या खिडकीमध्ये, टेरेसवर, जिथे कुठे घराच्या बाहेर जागा आहे, तर तिथे तुम्ही असे छोटे छोटे सुगड किंवा वाटीमध्ये पाणी जरूर ठेवा. कारण बघा, पक्षी हमखास जिथे पाणी ठेवलेलं असतं तिथे नक्की येतात आणि ते पाणी पितात. त्याच बाजूला थोडेसे तांदूळ ठेवा, किंवा त्यांना खाण्यायोग्य जी ज्वारीची कणी असते तर ती देखील ठेवू शकता. तर माझ्याकडे जागा नाही तरीसुद्धा मी तुळशीच्या इथे एक सुगड भरून पाणी ठेवते, त्याच्यानंतर तिथे साईडला तांदूळ ठेवते. मग अशी मी तुमच्यासोबत शेअर केलं, खिडकीत देखील मी अशी एक छोटीशी सुगड बांधून ठेवलेली आहे, कारण तिथे जागा एवढी कमी आहे ना, अगदी 2-3 बोटाचं अंतर आहे. सुगड पण तिथे ठेवता येणार नाही, पडून जाईल खाली लगेच. तर त्याच्यामुळे मी तिथे बांधून ठेवले. साईडला तिथे पण तांदूळ ठेवते. आणि इकडे बाजूला दुसऱ्या रूममध्ये एक छोटीशी खिडकी आहे, तर तिथे मी आमचा एसीचा कंप्रेसर आहे, तर त्याच्यावर मोठी जी काळी सुगड असते संक्रांतीची, तर ती भरून ठेवते. त्यामुळे मी जिथे जिथे मला जागा माझ्या घराच्या बाहेर खिडकीमध्ये दिसलेल्या म्हणजे रिकाम्या आहेत ना, तर तिथे मी अवश्य पाणी ठेवते उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी. तर बघा, आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात केली, ती भांडी वगैरे मांडून घेतली आणि चहा ठेवला. कारण चहाशिवाय तर माझी दिवसाची सुरुवात होतच नाही. आणि चहा म्हणजे असा मसाल्याचा आणि ब्लॅक टीच मला लागतो, अद्रक वगैरे टाकलेला, कारण मला दुधाचा चहा आवडत नाही. ते लॉकडाऊनपासून सवयच झाली आहे की लॉकडाऊनमध्ये दुधाचा चहा कमी करत करत तो सोडलाच गेला माझ्याकडून. तर आता दूध वगैरे बाकी इतर पदार्थामध्ये खाते, पण चहामध्ये मला अजिबात दूध घ्यायला आवडत नाही. त्याच्यानंतर बघत आहे नो, इथे जी माझी साखरेची ही भरणी होती किंवा डब्बा, त्याला ना 2-3 दिवस झाल्या एवढ्या मुंग्या लागत होत्या ना, किती काही केलं तरी सारख्या मुंग्या तिथे यायच्याच. मग रात्री मी सगळी साखर काढून तो कंटेनर खाली केला आणि साखरेमधल्या मुंग्या रात्रभर गेल्या. त्याच्यानंतर मी एका ठिकाणी वाचलं होतं की साखरेमध्ये लवंग टाकून ठेवली तर मुंग्या लागत नाही. तर मी आता तोच प्रकार केलेला आहे. इकडे 5-6 लवंगा टाकून ठेवल्या, साखरेचा डब्बा भरून ठेवला पुन्हा इकडे. तोपर्यंत माझा चहा उकळून झालेला आहे. चला तर म्हटलं आता चहा घेऊया. आणि त्याच टोपामध्ये मी दुधाचा 1 कप चहा करणार आहे, कारण आज ऋतूला देखील चहा हवा आहे. म्हटली मम्मी मला पण चहा बिस्किट हवं आहे आज. बऱ्याच दिवसांनी तिने चहा बिस्किटची फरमाईश केली. शक्यतो मी मुलांना चहा बिस्किट वगैरे जास्त देत नाही. काही नाश्ता वगैरे बनवते, मॅगी असते, पोहे, शिरा. कधी जर त्यांना हवं असेल तर मग मेदूवडा, इडली वगैरे असा नाश्ता असतो. आता बघा, मी हे दूध
गरम करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याला छान अशी साई आलेली होती. म्हटलं पहिल्यांदा साई काढून घेतली सगळी आणि त्याच्यानंतर हा जो साईचा डबा आहे ना तो मी व्यवस्थित असा फ्रीझरमध्ये ठेवते. कारण काय होतं, जर आपल्याला बरेच दिवस म्हणजे एक 8 दिवसापर्यंत आपण साई जमा केली आणि त्याचं तूप काढलं तर लगेच ठीक आहे. पण जर 8 दिवसाच्या नंतर आपल्याला जर तूप काढायचं असेल किंवा तोपर्यंत 8 दिवसात तो डबा भरणार नसेल तर तुम्ही अवश्य डबा फ्रीझरमध्ये ठेवा तो साईचा. अजिबात त्याला वास येत नाही. अगदी 15 दिवसांनी जरी तुम्ही तूप काढलं तरी तूप देखील फार सुंदर होतं. तर बघा आता इथे चहा दे मी ऋतूचा उकळायला ठेवला आहे. त्याच म्हटलं बघत बघत वाटाण्याच्या शेंगा सोलून घ्याव्या. कारण आज मी फक्त मसाले भातच बनवणार आहे. कारण आज गुरुवारची पूजा आहे. त्याच्यानंतर संकष्टी देखील आहे. त्यामुळे स्वामींचा अभिषेक, गणपती बाप्पांना अभिषेक आणि त्याच्यामध्ये ऋतूचे पप्पा आज काही नाही आहेत, बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं जेवण नाही, मुलंच फक्त जेवायला. आणि मी म्हटलं चला शॉर्टकटमध्ये जेवण बनवूया, कारण पूजेमध्ये फार असा वेळ जाणारच आहे. तर आज माझी काहीही पूर्वतयारी नव्हती. अगदी लसूण पण सोललेला नव्हता. त्याच्यामुळे मला लसूण सोलण्यापासून वाटाण्याच्या शेंगा सोलण्यापासून सगळं काम मला करावं लागलं. बघा ताईंनो, असं होतं जेव्हा आपलं पूर्वनियोजन नसतं जेवणाचं, तेव्हा जेवणासाठी आपला जिथे 5 मिनटाचा वेळ लागणार असतो तिथे अगदी 15 मिनटं जातात. त्यामुळे ना पूर्वनियोजन करूनच आपण अगोदर ठेवलं पाहिजे, माझं तरी असं मत आहे आणि मी तेच करते. पण आज काल मला व्हिडिओचं बरंचसं काम होतं. कारण बघा ताईंनो, आपले 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक भक्तिमय म्हणजेच आपले जे सण समारंभ असतात तर त्यानिमित्ताची माहिती किंवा तोडगे वगैरे जे स्वामी केंद्रामध्ये सांगितले जातं, तर त्याचा एक माझा यूट्यूबचा चॅनल आहे. तर तिकडे देखील 11,000 सबस्क्रायबर आहेत. तर तो चॅनल देखील आपला चालू आहे. तर मला त्या चॅनलचं सुद्धा काम करावं लागतं. इकडे डेली रुटीनचा आपला हा नवीन मी चॅनल ओपन केलं आहे तर त्याचंसुद्धा काम असतं. त्यामुळे काल मला बरंच काम होतं. एखादा सण असेल तर त्या चॅनलवरती व्हिडिओज जरा जास्त असतात किंवा तोडगे वगैरे असतात. आपण उपाय करतो एखाद्या विशिष्ट तिथीला. म्हणजेच बघा आता काल संकष्टी चतुर्थी होती, तर त्यानिमित्ताने जे काही उपाय असतील घरामध्ये करायचे, घराच्या शांतीसाठी, मुलांसाठी, मिस्टरांसाठी, तर ते देखील मी तिकडे शेअर करते. त्यामुळे माझं बरंचसं काम काल होतं. मग आता इकडे मी तुमच्यासोबत म्हटलं चला आता मसाले भाताचीच रेसिपी अगदी साधी सोपी शेअर करत आहे. त्याचबरोबर थोडंसं ताई आपण बोलूया बघा नेहमीसारखं. कारण बघा माझ्या मनातील भावना, रोज एखादा विषय तुमच्यासोबत बोलल्याशिवाय माझा दिवस तर काही जात नाही. त्यामुळे मी रोज असं काही ना काही छोट्या मोठ्या विषयावर तुमच्याशी बोलतच राहते. तर बघा आज आपण जीवनाचा प्रवास या विषयावरती बोलणार आहोत. तर बघा संघर्षातून स्फूर्तीपर्यंत जीवन हे नेहमीसारखं सरळ मार्गाचं नसतं. तो एक प्रवास आहे. कधी आनंदाचे क्षण असतात, कधी दुःखाचे असतात, कधी आपल्याला आयुष्यातून जीवनातून संधी मिळते. काही क्षण हे आपल्याला खूप मोठी आव्हानं समोर ठेवतात. प्रत्येक माणूस हा या प्रवासात काही ना काही शिकत असतो बघा, काही अनुभवतो आणि शेवटी तो स्वतःला ओळखतो. आपल्या जीवनात येणारे अडथळे फक्त आपली परीक्षा घेण्यासाठी असतात. जेव्हा आपण संकटांचा सामना करतो तेव्हा आपली खरी क्षमता बघा ताईंनो आपल्याला कळते. प्रत्येक संघर्ष आपल्याला मजबूत बनवतो. प्रत्येक अपयश आपल्याला धैर्य शिकवतं. यश आपल्याला आत्मविश्वास देतं. त्यामुळे मनात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात अपयश नाही, फक्त अनुभव आहे. जोपर्यंत आपण प्रयत्न करतो तोपर्यंत आपण उभं राहतो, तोपर्यंत शिकत राहतो. एक छोटे पाऊलही पुढे नेण्यासाठी असते. आज आपली परिस्थिती किती कठीण असली ना, खचून जाऊ नका. तुमचं मनोबल जे आहे ते टिकवून ठेवा. त्याचाच असा प्रयत्न करा. तुमचं भविष्य नक्कीच बघा उज्ज्वल असेल. सकारात्मक दृष्टिकोन, नेहमी सातत्याने मेहनत ठेवा, आत्मविश्वास बाळगा. जेव्हा आपण हे 3 गुण आपल्या अंगी करतो ना, तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. आपलं स्वप्न मोठं असलं पाहिजे आणि त्यासाठी मेहनत देखील तितकीच मोठी पाहिजे. म्हणजेच काय, शेवटी लक्षात ठेवा, जीवन हा प्रवास आहे. प्रवासात येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचं स्वागत करा. मग तो सुख असो, दुःख असो, कसलाही अनुभव असो. प्रत्येक धक्का हा हसत स्वीकारा आणि प्रत्येक छोट्या यशाचा
आनंद घ्या, कारण जीवनातील खरी मजा ही प्रयत्नात असते. फळ मिळतं की नाही हे नंतरची भाग आहे किंवा नंतरचं गोष्ट आहे, पण प्रयत्न जरूर करा. आणि एक लक्षात ठेवा, स्वप्न पहा, मेहनत करा आणि आत्मविश्वास ठेवा. जीवन आपोआप सुंदर बनत जातं बघा ताईंनो. तर आता इथे बोलत बोलत तुमच्यासोबत मी माझ्या उंबरठ्यावरची छान अशी रांगोळी काढून घेतली. इथे मी अष्टलक्ष्मीचं पूजन केलं. त्याच्यानंतर हे स्वामींचे आपला विचार, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे खूप मोठं बळ देतं बघा. तर आता इथे आजची गुरुवारची पूजा देखील आहे आणि आपली संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची, त्यामुळे मी सगळे देवीकडे उजळून घेतले, स्वच्छ पुसून ठेवले सुकण्यासाठी. आणि इथे बघा सगळा पूर्ण देवघर क्लीन करून घेतलं. आणि अशा पद्धतीने माझा एक चौरंग आहे, त्याच्यावरती मी पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, तर त्याच्यावरतीच देवपूजा करते मी देवांची. तर ती देखील तुमच्यासोबत शेअर केली. आता इथे स्वामी महाराजांचा मी अभिषेक करते. तर स्वच्छ पाण्याने त्याच्यानंतर मी चंदन लावून घेतलं पूर्ण महाराजांच्या मूर्तीला आणि त्याच्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून अभिषेक केला. तर बघा इथे मी अभिषेक पंचामृताने का करत नाही ताईंनो, कारण पंचामृताचं पाणी मला टाकण्यासाठी कुठे जागा नाही. एखाद्या जर कुंडीत टाकलं तर तिथे मच्छर वगैरे खूप येतात आणि वास येतो त्या दह्याचा, दुधाचा. त्यामुळे मी आता ठरवलं स्वच्छ पाण्यानेच आणि जे पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकूनच अभिषेक करायचा. तर इथे गणपती बाप्पांचा अभिषेक झाला, स्वामींचा अभिषेक झाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपले पूजनीय असे गणपती बाप्पांना आसनादिस्त केलं. त्याच्यानंतर स्वामी महाराजांना त्यांच्या जागेवर मी आसनादिस्त केलं. आता बघा माझे हे सगळे कुलदैवत, ग्रामदैवत, त्याच्यानंतर दत्तगुरू महाराजांची मूर्ती आणि हे जे काही टाक आहेत, आता ती मी सगळी देवांची अगोदर मांडणी करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मी पूजेला सुरुवात करते. कारण बघा देवांची विधिवत अशी पूजा करायची असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलित करायचा असतो आणि दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते. तर मग मी अगोदर काय करते, सगळे देव असे व्यवस्थित उजळून घेते, स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि नंतर मग जी देवांची मांडणी करते अशा पद्धतीने आणि मग पूजेला सुरुवात करते. तर आता बघा इथे मी जे श्रीयंत्र आहे ते देखील तांदळावरती तिथे ठेवून दिलं, रुद्रयंत्र ठेवून दिलं त्याच्या जागेवर आणि व्यवस्थित अशी सगळी देवांची मांडणी करून घेतली. आता इथे मी साईडला बघा एक तिवई छोटीशी आहे, म्हणजे बघा महादेवांच्या पिंडीसाठी ही अभिषेकला जे अभिषेक पात्राच्या खाली वापरतो, तर ती मी त्यासाठी एक छोटी पण दिव्यासाठी ती आणली आहे. अभिषेक पात्राची माझी वेगळी तिवई आहे, तर त्याच्यावरती मी दिवा ठेवत असते. आता सगळ्यात पहिल्यांदा इकडे दिव्याला वात घालून घेतली, दिवा प्रज्वलित केला, कारण मग आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची. तर सगळ्यात पहिल्यांदा पूजेच्या सुरुवातीला दिव्याचं पूजन मी करून घेते. तर इकडे दिव्याला मी हळद कुंकू लावून दिव्याचं पूजन केलं, दीप प्रज्वलित केला. कारण बघा ताईंनो, असं म्हटलं जातं दिव्याच्या साक्षीने केलेली पूजा ही देवापर्यंत अगदी सहजपणे पोचते. कारण दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं प्रतीक असतं आणि आपण जी काही पूजा करतो ती देवापर्यंत पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो. म्हणून कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनानेच अवश्य करावी. म्हणजे पहिल्यांदा दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची. आता बघा इथे मी स्त्री देवतांना हळद कुंकू वगैरे लावून घेतलं, स्वामींना दत्तगुरूंना अष्टगंध लावला, त्याच्यानंतर जे ग्रामदैवत वगैरे आहेत त्यांना गुलाल लावून घेतला, भंडारा लावला कुलदेवतांना. आता इथे छोट्या छोट्या अशा माळा आहेत स्वामींच्या, ते त्यांना स्वामींना माळ घातली, फेटा घातला, बाप्पांना फेटा घातला. असे मी माझ्या ज्या मूर्त्या आहेत त्या अशा सुशोभित करत असते. आणि ह्या ज्या स्त्रीदेवता आहेत तर स्त्रीदेवतांना मी अशी छोटी मंगळसूत्र बनवून आणलेली आहेत. आणि बघा ही ताईंनो, माझ्या गुलाबाला आलेली फुलं मी तुमच्यासोबत शेअर केली होती, ती मी आज स्वामींच्या चरणी आणि बाप्पांच्या चरणी अर्पण केले. आणि आज गणपती बाप्पांची चतुर्थी असल्यामुळे माझ्याकडे काही दुर्वा अवेलेबल नव्हत्या, म्हणून मी घरामध्ये शमीपत्राचं झाड लावले. तर त्याच्यातलंच एक शमीपत्र तोडून स्वच्छ धुवून मी बाप्पांना अर्पण केलं. आता बघा इथे सगळी पूजा झालेली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करते.
बघितलं ताईंनो, किती प्रसन्न वाटतंय ना अशी पूजा पाहिल्यानंतर. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी जो तुमच्यासोबत शेअर केला, तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.